नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील प्रकरण 9 वजाबाकी यामधील स्वाध्याय 1 अभ्यासत आहोत. स्वाध्याय 1 आहे पेज नंबर 74 वर. तर त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, वर्गात 46 मुले आहेत, त्यापैकी 22 मुले सहलीला गेली तर किती मुले सहलीला गेली आहेत. मग वजाबाकी करायची आहे. वर्गात एकूण मुले किती? एकूण मुले किती आहेत तेवढे लिहायचे. वर्गात एकूण मुले जेवढे असतात त्याच्यापैकी जे गेलेले आहेत ते वजा करावे लागणार ना, म्हणजे आपल्याला न गेलेली मुले मिळतील. सहलीला गेलेली मुले, एकूण मुले, वर्गात एकूण मुले आणि सहलीला गेलेली मुले. सहलीला गेलेली मुले किती आहेत? सहलीला गेलेली 22. वर्गात एकूण 46 मुले आहेत, त्यापैकी 22 मुले सहलीला गेली तर किती मुले सहलीला गेले नाहीत. ज्यावेळेस आपण एकूण मुलांमधून सहलीला गेलेली मुले वजा करू त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे? सहलीला न गेलेली मुले मिळणार आहेत. मग आता यांची वजाबाकी केली. किती वजाबाकी येते? 6 मधून 2 गेले, 6 मधून 2 गेले किती राहिले? 6 मधून 2 गेले 4 राहिले. आणि 4 मधून 2 गेले 2 राहिले. तुम्ही पटकन करायचं. 6 मधून 2 गेले लगेच 4 येतेच, लक्षात नसेल तर लगेच 3 4 5 6 असं मोजून केलं तरी चालते. तर आपलं उत्तर किती आलं? 24 मुले सहलीला गेलेली नाहीत. बघा, आपण आता असं हे पडताळ आपण करून बघू शकतो. सहलीला गेलेली मुले किती आहेत? 22. न गेलेली मुले किती आहेत? 24. ह्यांची बेरीज केली तर एकूण मुले मिळतात का नाही आपल्याला? 2 अधिक 4 बरोबर किती? 6. 2 आणि 2 किती? 4. एकूण मुले किती झाली? 46 झाली का नाही? गेलेली आणि न गेलेली मिळून, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. मग उत्तर काय आहे? 24. 24 हे आपलं उत्तर आहे. न गेलेली मुले, गेलेली नाहीत हे विचारलेलं आहे. गेलेले किती नाहीत? 24, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 60 68 62 हे पर्याय चुकीचे आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा, 52 वजा 3 बरोबर चौकोन दिला आहे, डॅश म्हणू आपण, तर रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल? 15 वजा 3 बरोबर किती? मग 15तून 3 वजा केलं किती राहतंय? 15तून 3 वजा केलं, 15 वजा 3. 5तून 3 गेलं किती राहिलं? 5 मधून 3 गेलं 2 राहिलं. आणि एकला एकच, खाली काय नाही म्हणजे एकच, म्हणजे किती राहिलं? 12. 15, किंवा आपण असं बी केलं तरी चालतंय. 15 मधून 3 गेलं, 15 गेलं 15 गेलं, 14 गेलं, 13 गेलं, राहिलं किती? मग 12 संख्या राहिल्या का नाही? पटकन असं पण केलं तरी चालतंय. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, 7.2 वजा 5 बरोबर किती? म्हणजे अगोदर आपल्याला ही पहिली संख्या, ही पूर्ण इकडची संख्या एकत्रित लिहावी लागणार. एकक आणि दशक. 7 दशक आणि 2 काय आहे? एकक. म्हणजे काय तयार झालं? 72 ही संख्या तयार झाली. आणि दुसरी संख्या काय आहे? 5 दशक. एकक दशक. दशकाच्या घरात 5 लिहिलं, म्हणजेच एककाच्या घरात काय नाही म्हणजे 0. याचा अर्थ ही पहिली संख्या झाली आणि ही दुसरी संख्या झाली. ह्याचा अर्थ 72 मधून 50 आपल्याला वजा करावे लागेल. करायचं मग. 72 वजा 50. 2तनं 0 गेला, 2च राहिला. 7तून 5 गेला, 2 राहिलं. म्हणजे 72 वजा 50ची वजाबाकी किती आली? 22. पर्याय क्रमांक 1च आपलं उत्तर असणार आहे. इतर पर्याय 25 32 37 67 हे आपलं उत्तर नसणार आहे. जेव्हा हे तुम्हाला फक्त वेळ लागावा म्हणून परीक्षेत असं दिलेलं असतं, पटकन तुम्ही हे दशक एकक आहे ते आपल्या संख्येत लिहून काढायचं. 7 दशक म्हणजे 70 आणि 2 एकक म्हणजे 2च. 70 अधिक 2 72. पटकन तुम्ही परीक्षेत हे असं लिहित बसून वेळ घालवायची सुद्धा गरज नाही. पटकन 72 वजा 5 दशक म्हणजे 50. 72 वजा 50 बरोबर 22. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहिलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, गौरीने बागेत जाताना 15 रुपयांची भेळ घेतली. तिने दुकानदाराला 50 रुपयांची नोट दिल्यावर दुकानदार तिला किती रुपये परत करतील? आपण
50 रुपयाची नोट दिल्यानंतर 15 रुपये तो घेणार आणि उरलेले पैसे आपल्याला माघारी देणार का नाही, 50मधून जेवढे उरलेत ते. मग किती रुपये परत करणार आपल्याला, म्हणजे आपल्याला 50मधून 15 रुपये वजा करावे लागतात, म्हणजे उरलेले पैसे दुकानदार आपल्याला वापस देणार. मग करूया. 50 रुपयाची नोट दिली, त्यामधून दुकानदाराने 15 वजा केले आणि उरलेले पैसे वापस दिले. शून्यातून 5 जातं का नाही, मग 1 हातचा घेतला, याच्याकडून 1 हातचा घेतला. मग काय तयार झालं, 10. 10तून 5 गेले 5. हे 1 घेतलेला हातचा वापस दिला, इथं खाली द्यायचा वापस. मग 1 आणि 1 किती तयार झालं, 2. मग ह्या वरच्या 5मधून खालचे 2 गेले, किती राहिले, 5मधून 2 गेले, 3 राहिले. म्हणजे 35 रुपये आपल्याला तो दुकानदार वापस देईल. पर्याय क्रमांक 2मध्ये 35 ऑप्शन आहे. म्हणजेच आपल्याला बरोबर पर्याय क्रमांक 2लाच आपल्याला गोल करावं लागेल उत्तरामध्ये. त्यानंतर ह्याची पडताळणी करून बघू. आपल्याला माघारी दिलेले पैसे किती आहेत, 35 रुपये. दुकानदाराने स्वतःकडे ठेवून घेतलेले किती आहेत, 15 रुपये. दोन्ही मिळून आपण दिलेली 50ची नोट एवढे पैसे होतात का बघू. 5 आणि 5 0, काय 5 आणि 5 10, 1 हातचा दिला आणि हा 1 हातचा आणि 3 4, 4 आणि 1 5, म्हणजे आपलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. परीक्षेत पडताळा वगैरे करत बसू नका, तुमचा वेळ जातो. त्यानंतर पुढील प्रश्न, 50 वजा 23. अगदी सोपं आहे. आडवी वजाबाकी केली तरी पण चालते. शून्यातून हे एक स्थानांची वजाबाकी करायची, दशक स्थानांची वजाबाकी करायची. मग आता शून्यातून 3 जात आहे का नाही, मग काय घेतला, 1 हातचा घेतला, किती झालं, 10. 10तून 3 गेलं, किती झालं, 10तून 3 गेलं 7. 7 राहिले. 10तून 3 गेले 7 राहिले. आणि मग हा हातचा वापस दिला. आपण कुठं देतो, इथं देतो. 2 आणि 3, 2 आणि 1 3. 5तून 3 गेले, किती राहिले, 2 राहिले. बघू आपण, असं नसेल तर पटकन अशी काय करायची, उभी बेरीज. 50 वजा 23 करायचं. शून्यातून 3 जात नाही, 1 हातचा घेतला, 10तून 3 गेले 7 राहिले, 1 हातचा वापस दिला, 2 आणि 1 3. 5तून 3 गेले, 2 राहिले. उभी बेरीज करा, 27च उत्तर येते. आडवी बेरीज करा, 27च येते. कोणत्याही जे तुम्हाला पटकन होत आहे त्या पद्धतीने बेरीज करा. उत्तर किती आलं, 27. 27 पर्याय क्रमांक कितीला आहे, पहिला पर्याय आहे 73, 82, 27, 17. पर्याय क्रमांक 3मध्ये 27 उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3लाच तुम्हाला परीक्षेमध्ये गोल करावं लागेल. अशा पद्धतीने आपला ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 2रीच्या पुस्तकातील प्रकरण 9 वजाबाकी हा त्यामधील स्वाध्याय 1 संपलेला आहे. भेटू पुढील भागात.